निवडणुकीत 48मध्ये 6 एका बाजूला, 42 एका बाजूला, ती काही स्थिती दिसत नाही. जवळपास 45% 50% दोघांच्यामध्ये प्रत्येकी जातील असा ट्रेंड दिसतो. मतदानाची टक्केवारी कमी झाल्या म्हणताना इलेक्शन कमिशननं पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर 11 दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यात मतदान 4 दिवसांनी टक्केवारी जाहीर केली फक्त, आणि ती वाढली 3 ते 5.75% वाढली. त्याच्यावर आपलं काय आपली काय त्याची टिप्पणी असेल? शंकास्पद वाढते 8 दिवसानं केली त्याच्याबद्दल तक्रार अशी आहे. आता तामिळनाडूमध्ये काहीतरी 40-41 जाईल. तामिळनाडूची निवडणूक एका दिवसामध्ये, दिल्ली एका दिवसात समजू शकतो, लहान आहे. पण उत्तर प्रदेश ती काही 6 दिवसाची घेतली नाही, अतिशय कमी दिवसामध्ये घेतली. पण असं असताना महाराष्ट्रामध्ये इतक्या फास्ट टप्प्यात घ्यायचं कारण काय? तुम्ही जर तामिळनाडू एका टप्प्यात घेऊ शकता, बाकीची राज्य मध्य प्रदेश एका टप्प्यात घेऊ शकता, तर महाराष्ट्रात 7 वेळेला का? याचा अर्थ स्वच्छ हा दिसतो. एक तर राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसते, आणि त्यामुळे प्रधानमंत्री पुन्हा त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्याच्यासाठी हे टाईम टेबल एक वेगळं बघायला मिळतं. आपल्याला दिसतं की मोदी दर आठवड्यात साधारणतः महाराष्ट्रात कुठे ना कुठे असतं. आता तर कोल्हापूरला येऊन गेले ना, कोल्हापूरला येऊन गेले, कराडला येऊन गेले, माळशिरसला येऊन गेले, सोलापुरात येऊन गेले, अनेक ठिकाणी त्यांचे दौरे चालू आहेत. आणि त्या अधिक ठिकाणी जायला एक संधी मिळाली म्हणून ही निवडणूक महाराष्ट्राचे 5 टप्प्यामध्ये ही जाणीवपूर्वक घेतलेली दिसते. 543 सगळ्या मतदारसंघात फिरण्यासाठी सोय केली जाते. सगळ्या मतदारसंघात जाण्यासाठी सोय केली जाते. टप्पे वाढवले नाही, एकाने बोला. 543 मतदारसंघात प्रचार करता यावा यासाठी पंतप्रधानांनी हे असे टप्पे वाढवले का? सरळ दिसते ना. मला सगळं देशाचं मी सांगू शकणार नाही, पण महाराष्ट्राचा तो ट्रेंड आहे. पहिला प्रश्न, ते शंकास्पद वाटत नाही का इतके दिवस उशिरा निवडणूक आयोगानं टक्केवारी जाहीर केली, त्यात त्यांनी मतदान किती झालंय हा आकडा जाहीर नाही केलेला मात्र, आणि फक्त टक्केवारी जो वाढले त्या दिवशी 60% मतदान झालं, आणि परत 10 दिवसांनी रिवाइज केल्यावर 6% फरक पडतोय. लोकांचं म्हणणं असतं की 2 दिवस ठीक आहे अपडेट करायला, इतके दिवस आणि 2-4% ठीक आहे, पण इतकं जंप दाखवते हे शंकास्पद वाटतं. काळजी करण्यासाठी स्थिती आहे. तर उदाहरणार्थ गडचिरोलीला हायस्ट वोटिंग आहे, म्हणजे तो आदिवासींचा काही भाग दुर्गम आहे. असं असताना सुद्धा चंद्रपूरच्या नागपूरपेक्षा गडचिरोलीची टक्केवारी जास्त आहे. असं ती माहिती घ्यावी लागेल डेफमध्ये जाऊन. आणि नागपूरला 50-4 आहे, पण नागपूरला एक तर उपराजधानी, सुशिक्षित वर्गाची टक्केवारी जास्त, आणि नाही म्हणलं तर तिथं उमेदवारी फावावी येते. नितीन गडकरीसारखे उमेदवार हे असताना सुद्धा 50-4 नागपूरला होतं. याचा अर्थ एक तर लोक उदासीन असतील, आम्हा लोकांच्या कामाच्या बद्दलची अस्वस्थता किंवा नाराजी असेल, किंवा हवामान हाही मुद्दा इथेचा विदर्भात चालता येणार नाही. सर, कडक ऊन हे तुम्ही एक कारण सांगितलं, मात्र ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण अस्थिर वारंवार होतं याचा काही परिणाम मतदारांवर झाला असं वाटतं का? त्यामुळं फक्त ही टक्केवारी कमी येते हे कारण असू शकतं? नाही, तसे सांगता येणार नाही, पण आता टक्केवारी वाढते असा ट्रेंड आहे. यानंतरच्या ह्याचं तर नक्कीच वाढेल. खरं तर 2 टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही 2-0 पुढे आहोत. मोदी असं की या देशात अलीकडच्या काळात म्हणजे
वास्तवता आणि सत्य सोडून इतकं बोलणारं कुणी प्रधानमंत्री आम्ही पाहिले नव्हते. आता काल जे ग्रस्त आले इथं काय त्यांचं नाव UPचे CM, आता मी TV बघत होतो त्यांचं स्टेटमेंट. काँग्रेस गाईचं मांस याचा प्रसार करायला काँग्रेस कुठनं हा दावेश्वर त्यांनी काढला कुठून. किंवा प्रधानमंत्रीसुद्धा अनेक गोष्टी असं सांगतात 100% खोट्या. स्त्रियांच्या घराचं मंगळसूत्र कुणी विषय काढला, हा काही निवडणुकीचा विषय आहे, पण ते त्याच्यावर बोलले. आणखी अनेक काही गोष्टी बोलत आहेत. त्यांच्याकडे लोकांचं समाधान करण्याच्या संबंधीची खात्री त्यांना दिसत नाही. आणि त्यामुळे बेसिक इश्यू जे आहेत ते इश्यू बाजूला ठेवून निवडणुकीमध्ये लोकांना दुसरीकडे डायव्हर्ट करायचं एवढा एक तरी कार्यक्रम आता मोदींचा दिसतोय. काल गुजरातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की 26/11 काढल्यानंतर UPAच्या काळामध्ये फक्त डोसियर पाठवले जात होते आणि आमच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये डोस दिले जात आहेत. तर आणि तसं त्याप्रमाणे आतंकवाद्यांवर कारवाई करायला UPAच्या काळामध्ये कमी पडले असं त्यांना सुचवायचं. जे सुचत ह्या गोष्टी ते सतत बोलत आहेत. त्याचं कुणी गांभीर्याने आता घेत नाही. पवारसाहेब 2% झाल्यानंतर मोदींचा भाषणातला मूड चेंज झाल्याचं पाहायला मिळते. त्यांना सातत्यानं शाहू फुले आंबेडकर आठवताना दिसतात. अगोदर ते जय श्रीराम आणि इतर नेत्यांची नावं घ्यायची. हा ट्रेंड कुठंतरी आता बदललेला वाटतोय का? तुमचं स्टेशन आमच्या अन्याय असते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बोलण्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही.